भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मुंबईसह देशभरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे। मध्य रेल्वे कामगारांच्या वतीने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनस सर्व रेल कर्मचारी मिळून साजरी करतोय। आज हे आमचं 4थं वर्ष आहे। जे आम्ही मध्ये मोठा हॉल आहे, तिकडे एक कारल्याचं एक लेण्याचं ऐतिहासिक असं चिन्ह आहे, तिथे आम्ही करायचो। परंतु यावर्षी गावी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढल्यामुळे इथे रेल्वेने तिथे मंडप वगैरे बांधला, त्यामुळे आम्ही आज इथे पार्सलच्या या ठिकाणी घेत आहोत। या ठिकाणी घेताना पार्सलचे सर्व कर्मचारी म्हणजे आमचे पार्सलचे सुपरवायझर जे आहेत सुनील वाघ साहेब, तसेच भीमराव कांबळे वगैरे माने साहेब आहेत, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे यात कुणी डावा उजवा नसताना देखील आम्ही सगळ्यांनी मिळून एक संघटित होऊन आम्ही आज ही जयंती साजरी केलेली आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अतिशय आनंद पद्धतीने या पार्सल डेपोवर न कधी झालेली ही जयंती या इकडे एवढा भव्य पद्धतीने साजरा करतात। मी डेपोचे इन्चार्ज सुनील वाघजी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो। तसंच बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली, लढा शिका संघटित व्हा, याच्या पावलावर आम्ही चालून नेमकीच एक चांगलं मेसेज देऊ समाजाला, हीच विनंती। मी पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमला आणि सुनील वाघ सरांना शुभेच्छा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांच्या मनात असतानाही तुम्ही एवढ्या एका मोठ्या पद्धतीने इकडे साजरा करण्यात आली, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आमचा जयंती करण्याचा उद्देश हेच आहे की बाबासाहेबांचं कार्य घराघरात पोचलं पाहिजे, नवीन जनरेशन पण त्यांचं कार्य पोचलं पाहिजे, की जेणेकरून बाबासाहेबांनी आमच्यासाठी किती कष्ट केलेत, किती त्याग केला आहे, त्यामुळे आम्ही आज ह्या ठिकाणी कार्यरत आहोत। नाहीतर आम्ही आम्हाला नोकरी पण नसती मिळाली, अशी परिस्थिती होती देशाची, आणि आता परिस्थिती पूर्ण बदलली आहेत आणि लोक आता सुशिक्षित होत आहेत आणि समाज पण चांगला आता सुशिक्षित होत आहेत। ये बाबा साहब के बारे में जो भी हमारे जितने भी जो आइडियल है, इन लोगों ने हम लोगों को एक ड्यूटी देखेगा, हम लोग हमारी ड्यूटी कर रहे हैं। ये लोगों ने एक हमारे लिए एक बाउंड्री बनाया जहाँ पे हमारे लिए कोई रास्ता नहीं था, जगह नहीं था। इन लोगों की लड़ाई की वजह से हम लोगों के लिए एक खुला मैदान मिला जहाँ हम लोग आज खेल रहे हैं। तो ये हम हमारी ड्यूटी समझते हैं इनके लिए कि इनके लिए करना ज़रूरी है। अगर नहीं किए तो समझो हम मरे हुए हैं, हम जिंदे नहीं हैं। ये मेरा ऐसा मानना है, ठीक है। ये सियासी तौर पे जो है इनके लिए करना बहुत ज़रूरी है। ये लोगों ने हमें रास्ता दिखा के गया, जिसके तहत हम इनके पीछे चल रहे हैं, जिसके तहत हमारे अधिकार को हम पा रहे हैं और उससे हमारे सारे सुविधाओं को हम जी रहे हैं। अगर ये लोग रास्ता नहीं दिखाते तो हम बीच रास्ते में भीख मांगते होते। हम इसे हमारी ड्यूटी समझते हैं कि इसे करना ज़रूरी है, ये हमारी फीलिंग है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करण्यात आलेली लोकमान्य टिळक पार्सल डेपोमध्ये CPS वाघसाहेब तसेच सहकार्य रेल्वे कर्मचारी यांना सर्वांना अभिनंदन करतो की या ठिकाणी फर्स्ट जी गोष्ट न घडणारी होती ती गोष्ट आज या ठिकाणी सर्व स्टाफ एजंट लोक व आपले सहकारी रेल्वे स्टाफ या सर्वांनी इथं सहकार्य दिलं। सहकार्य मिळून शनी या ठिकाणी 134वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करण्यात आली। हेच सर्वांना धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।